पुढची बातमी आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यामध्ये एका तंबाखू उद्योग परिसरामध्ये आग लागली आहे। आगीमध्ये संपूर्ण परिसराला वेढा घातलेला। आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली होती। कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र तंबाखू उद्योगातील या मोठ्या आणि भयानक आगीमध्ये अंदाजे 300 कोटींच्या मालमत्तेचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। बंगळुरूमध्ये झालेल्या एका अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आलाय। एका भरधाव कंटेनरनं थेट पेट्रोल पंपावर धडक दिली आहे। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। अचानक एक भरधाव कंटेनर आला आणि थेट पेट्रोल पंपाच्या भिंतीवर आदळला। या जोरदार धडकेमुळे पेट्रोल पंपाजवळील दुकानांचं मोठं नुकसान झालंय। कंटेनरच्या धडकेमुळे अनेक दुचाकींचंही नुकसान झाल्याची माहिती कळते। बंगळुरूमध्ये एका महिलेनं उबर चालकावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले। महिलेनं या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केलाय। उबर चालकानं शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे। या सर्व प्रकारानंतर उबर कंपनीने पीडित महिलेची माफी मागितली आहे। पोलिसांनी उबर कंपनीकडून या प्रकरणाची माहिती मागितलेली आहे। अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीवर आणखी 9 प्रकरणांमध्ये खटला चालवला जाणार आहे। मुंबई गुन्हे शाखेनं सेनेगलला विनंती केली होती, ती मान्य झाली आहे। रवी पुजारीवर मोक्का अंतर्गत दाखल असलेले 3 गुन्हे आणि त्या व्यतिरिक्त आणखी 9 गुन्ह्यामध्ये खटला चालवला जाईल। त्यामुळे लवकरच मुंबई गुन्हे शाखेला रवी पुजारीला पुन्हा ताबा मिळण्याची शक्यता आहे। सेनेगल या देशातून 2020 साली त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं। प्रत्यार्पणावेळी मुंबईतील केवळ 10 प्रकरणात खटले चालवण्याची परवानगी मुंबई पोलिसांना मिळालेली होती। मात्र एकट्या मुंबईमध्ये रवी पुजारी विरोधात हत्या, खंडणी, गोळीबार अशी एकूण 49 प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत आणि त्यातील 10 प्रकरणांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। रवी पुजारी सध्या कर्नाटकातल्या कारागृहामध्ये आहे। कुख्यात गुंड डी.के. रावला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी डी.के. रावसह एकाला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। डी.के. रावसह दुसऱ्या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। फिलिपाईन्स 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे हादरले। अनेक इमारती भूकंपाच्या धक्क्यानं कोसळल्यात। लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते। डोक्यावर खुर्च्या ठेवून अनेकांनी स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला। फिलिपाईन्समध्ये झालेल्या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका उद्भवलाय। मेक्सिकोमध्ये आलेल्या चक्रीवादळानं अनेक वाहनंही वाहून गेली आहेत। वाहने पुराच्या पाण्यामध्ये तरंगताना दिसतात। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आलेल्या बचाव पथकाचं वाहनही वाहून गेल्याचं चित्र आहे। रेमंड चक्रीवादळानंतर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय। नदीच्या पाण्यानं मेक्सिकोमधील रस्त्यांना वेढा घातलेला आहे। मेक्सिकोमध्ये आलेल्या पुरामध्ये अनेक वाहनं वाहून गेलेली आहेत। पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय आणि सततच्या पावसामुळे एल साल्वाडोरमधले रस्ते पूर्णपणे जलमय झाले होते। नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत झालंय। अमेरिकेतील टेक्सासमध्ये नासाचं एक अंतराळयान कोसळून अपघात झालाय। अंतराळयान मार्ग चुकला आणि नंतर टेक्सासमधील एडमंड्स येथील एका शेतामध्ये ते कोसळले। अंतराळयानाचे फोटो काढून अपघाताची माहिती नासाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। नासाचे संशोधन अंतराळयान अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथून प्रक्षेपित झालेलं होतं, परंतु काही वेळातच त्याचा संपर्क तुटला। अमेरिकेच्या टेनेसी राज्यामध्ये झालेल्या एका स्फोटानं संपूर्ण अमेरिका हादरली आहे। शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय, तर काही जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे। अपघात इतका भयानक होता की स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आलाय आणि नंतर घरांच्या भिंतीही कोसळल्यात। स्फोटानंतरचा व्हिडिओही समोर आलाय, ज्यामध्ये अनेक वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय। अपघातामध्ये 19हून अधिक लोक सध्या बेपत्ता आहेत। तर या सुपरफास्ट बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूज मध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।